आम्ही जरा खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत मालवणच्या दौऱ्यावरती कल्चर करीच्या निमित्तानं. आता तुमच्या आवडीचं आम्ही मालवणी जेवण तुम्हाला शिकवणार आहोत. तर कोणाच्या घरी आपण जातोय, काय काय शिकतोय ते बघूया. ही मालवणी भटकंती करायला आपण आलो आहोत सुरेखा सरमळकर यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. आमच्या कल्चर करीमध्ये तुमचं स्वागत. जबरदस्त असं निसर्ग सौंदर्य आहेच मालवणला, पण तुमच्याकडे जे काय आहे खतरनाक आहे ते, जी हाऊसबोट आहे ह्यूज, कधी स्थापन केली किंवा मूळच्या कुठच्या, तुम्ही जरा सांगाल आमच्या प्रेक्षकांना. आधीपासूनच मालवणात होतात? नाही, माझं माहेर वेंगुर्ला. माहेर वेंगुर्ला. हा. आणि लग्न झाल्यावर आता 26 वर्ष झाली. हा. तेव्हापासून मालवण मध्येच आहे. ओके. आमचा पहिला बिझनेस म्हणजे ट्रॉलर होते फिशिंगचे. फिशिंग. ओके. फिशिंगचे नंतर गस्ती नौका गस्तीसाठी दिल्या आणि नंतर म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणजे खूप क्रूजची हौस होती. मी क्रूज मध्ये मुंबईला नेईन असं करेन वगैरे. त्यांनी ते जवळजवळ 7 सालापासून बांधायला सुरुवात केली. पहिलं तेवढा अनुभव कमी असल्यामुळे पहिली 2-3 वर्षात ते झालं आणि 9 मध्ये आम्ही ते ओपनिंग केलं. हो, कारण खूप सुंदर अशी हाऊसबोट आहे. त्यांची नाव काय आहे बोटीचं? मून स्टार. मून स्टार. म्हणजे तुम्ही या तारकर्ली बीचकडे आलात की तुम्हाला त्याचं दर्शन होतंच. आणि अतिशय सुंदर छोट्या छोट्या AC रूम्स आहेत आणि इथे राहू शकता, खाऊ शकता, समुद्राचं दर्शन करू शकता आणि तुम्ही फिरवून पण आणता. तुमच्या स्वतःच्या बोट्स आहेत त्याच्यात? आमच्या स्वतःच्या बोट्स आहेत. आणि हे मॅनेज कोण करतं सगळं? हे माझे मिस्टरच करतात आणि आता म्हणजे मदतीला माझा एक भाचा आहे. माझ्या मदतीला आणखी माझ्या भावाची मुलगी पण आहे, भाची. मग स्वयंपाक वगैरे सगळं तुम्ही? स्वयंपाक आहेत आमचे खूप, पण मेन म्हणजे मालवणी पदार्थ म्हणजे काय करायचं, आम्ही मालवणी जास्त आयटम ठेवतो त्यामुळे ते बघण्याचं काम माझं. कारण ती चव बदलू नये. कसं आहे, एकदा चव बिघडली की सांगणारा येणारा माणूस असतो तो, बाबा इथे बरोबर मिळत नाही असं करून म्हणजे हे होत नाही. ते कारण परत गिराईक ते येऊ शकत नाही, म्हणून ते सांभाळण्यासाठी मी स्वतःच लक्ष. एवढी सगळी बडदास्त आहोंनी केले, पण जर पोटोबा शांत नाही केला तर खरंच ते तुम्ही म्हणता तसं गिराईक तसं टिकवणं कठीण आहे ना. पण आणखीन काय काय तुम्ही स्वतः किती वेळा जाता भटकंतीला? इथे बोटीतून जे अंडर सी करतात? मला भीती वाटते जरा पाण्याची. मला भीती आहे. काय सांगता वहिनी? पाण्याची भीती आहे? तुमचे मिस्टर राजा करते आणि तुम्हाला पाण्याची भीती वाटते? फिरायला असं पाण्यातून नाही मला आवडत. तुम्ही जे अंडर सी जातात सिंधुदुर्गला बेसिकली, तर ते तुम्ही केलं नाही? ते नाही केलंय. हा, करायचं आहे एकदा, बघूया. चला मी येते तुमच्या बरोबर, आपण दोघी जाऊन करूया. डेफिनेट. प्रॉमिस. मी हात धरून ठेवीन तुमचा, घाबरू नका. जसं मी त्या मला आता शिकवणार आहेत आपला मालवणी खास स्वयंपाक, जो या बोटीवरती आल्यावर ज्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. तर ते तुम्ही मला शिकवा, मी तुम्हाला कसं समुद्राच्या खाली शिरायचं आणि तो आनंद घ्यायचा तिथला, ते मी तुम्हाला शिकवेन. तर आपण आता त्यांच्याकडनं बाकीच्या पण गप्पा मारणार आहोत. स्वयंपाक करता करता मालवणची अजून माहिती घेऊ. आणि तिन्ही नॉनव्हेज पदार्थ शिकवते. काय काय शिकवत आहे बेसिकली? मी आता कोंबडीचं मटण म्हणजे सागोती आणि कोळंबीचं कालवण. तर तुमच्यासाठी खास याच्यावरती काय भोजन आहे ते आपण शिकतो. तर सुरुवात सागोतीपासून करूया. हां, ठीक आहे. साहित्य लिहून घ्या. सागोती. हे चिकनचे तुकडे आहेत. हे कांदा आणि खोबरं भाजून केलेलं वाटण आहे. चिरलेला कांदा आहे. दही आहे. ह्याच्यात आलं लसूण कोथिंबीर घातलेली आहे. गरम मसाला, तेल आहे, कढीपत्ता, तमालपत्र, तूप आहे, मीठ आणि हा मालवणी मसाला आहे. साहित्य आपण बघितलं. आणि आता चिकन सागोती आपण बनवतोय, तर मॅरिनेशन त्याचं आधी करतोय. हा प्रसिद्ध मालवणी मसाला ना? हा मसाला आहे. ओके. आणि चिकनचे तुकडे. याला खूप डिमांड असेल ना तुमच्या हाऊसबोटमध्ये? मालवणी मसाला घेतलाय. त्याच्यात सगळे गरम मसाले पण असतात? त्याच्यात सगळे गरम मसाले, फक्त हा आम्ही खूप दिवस करून ठेवलेला असतो त्यामुळे थोडासा मग गरम मसाला. बाकी ह्याच्यात सर्व म्हणजे सगळे मसाले आहेत. ह्याच्यात काय काय वहिनी? आलं लसूण कोथिंबीर, मिरची आणि मिरची, ओली मिरची. ओली मिरची पण आहे ना? आणि दही. आणि थोडंसं दही.
आणि आता आपण हे मॅरिनेशन केलेलं चिकन घेतलेलं आहे, ज्याला आपण हिरवं वाटण, दही आणि मालवणी मसाला लावला. आता तेल आणि तूप दोन्ही घेतलेलं आहे आणि आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तेल आधी काय तर मी तमालपत्र टाकते. ओके. मसाल्याच्या कढीपत्ता पण असतो. कढीपत्ता पण टाकते. हो. ओके. टोमॅटो नाही घालत आपण याच्यामध्ये ना, दही घातलं. दही घातल्यामुळे टोमॅटो नाही. वहिनी या वाटणात काय काय घेतलं? ह्याच्यात कांदा आणि खोबरं फक्त. पण सुकं खोबरं का ओलं? थोडं सुकं घेतलेलं आहे आणि थोडं ओलं, म्हणजे इथला ताजा नारळ असतो तो घेतलेला आहे. आता हे झालेलं आहे कढीपत्ता आणि गरम झाले. त्याच्यासाठी कांदा घ्या. कांदा थोडा लालसर. कांदा लालसर झाल्यावर मग आपण चिकन. कांदा लाल होतोय तोपर्यंत वहिनी या गावाच्या नगराध्यक्ष पण होत्या ना तुम्ही वहिनी? एवढं मोठं पद तुम्ही सांभाळलं, त्याचा उपयोग तुम्हाला आता हे बोट सांभाळताना होतो? हां, बऱ्यापैकी होतोय. कारण तेव्हा बरेच अनुभव आले, चांगले अनुभव आले, वाईट अनुभव आले. बरोबर. त्याचा उपयोग आता ह्या पुढच्या ह्याच्यात होतोय मला. पण मग तुमचं कौतुक कोणाला आहे ते बघूया ना. आम्ही जेवणाच्या बाबतीत आता ही मोठी मून स्टार बोट बांधलेली आहे, त्यामुळे आम्ही 400-500 लोक असले मोठमोठ्या पार्ट्या होत्या या बोटीवरती. तर ती स्वतः जेवण संपूर्ण जे आहे ती स्वतःच बनवते. म्हणजे 17 आयटम एका वेळी आम्ही बनवलेले आहेत. गेल्या 5 वर्षात, म्हणजे ह्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये ती नगराध्यक्षा म्हणून, मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा म्हणून होती गेली 3 वर्ष. त्यामुळे मालवणात संपूर्ण शहरात त्यांच्याबद्दलही मत चांगलं आहे. सर्व लोकांचं प्रत्येक ठिकाणी काय वाईट अनुभव आले त्या लोकांना सहानुभूती दाखवून त्यांना मदत करून, गरिबांना प्रत्येक वेळी मदत केलेली आहे. घरावर माड पडला तर त्यांचं ताबडतोब आम्ही दोघांनी जाऊन घर उभं करून दिलं. असे कित्येक आम्ही हे केलेले आहे. रात्री 11-12 वाजता जरी 25 लोक आले किंवा 40 लोक आले तरी आम्ही म्हणतो चल आता उशिरा कुठे करणार, तर म्हणतो नाही करूया. म्हणजे कामात कंटाळा असं कधीच नाही दिला, कामाची आवड. कांदा लाल झालाय बऱ्यापैकी. कांदा बऱ्यापैकी झालेला आणि आता मॅरिनेट केलेलं चिकन. पण खरंच ग्रेट हा वहिनी, तुम्ही एवढी मोठी कामं इतक्या सहजरित्या करता. आणि दोघंही तुम्ही नवरा बायको. अहोंचं नाव काय तुमच्या? राजन सरमळकर. राजन. दोघंही नवरा बायको इतकी मेहनत करतायत आणि एक मराठी दाम्पत्य चांगलं एरिया व्यवसायात उतरले आणि ते छान सांभाळत आहेत. त्याचबरोबर त्यांना समाजकार्याची पण आवड आहे. अच्छा. हे शिकण्यासारख्या खरंच खूप गोष्टी. आता काय घालायचं वहिनी? आता थोडं आपण गरम पाणी घालू. हा मस्त सुगंध येतोय. आपण आधी आता मीठ घालायचं. हां, थोडंसं मीठ घालू. थोडं शिजवून घेऊया, मग परत त्याला थोडासा मसाला घालू. चिकन काय लगेच शिजतं, एकदम 5-10 मिनिटं जरा वाफ होईल ना वहिनी? थोडंसं एक 5-10 मिनिटं शिजवून घेऊया ना. कारण ते अति जर तुम्ही शिजवत गेलात तर मग ते नाही गळत जातं ना. तर शिजवून घेऊया, मग पुढचं हे वाटण, थोडा मसाला हे सगळं घालू. चिकन शिजलेलं आहे आता. आणि खरं आम्ही पण शिजलोय, इतका घाम येतोय, पण तुमच्यासाठी खास आम्ही ही मेहनत करतोय नाही का? एवढं कोकणामध्ये एक फक्त आहे की या सीझन मध्ये प्रचंड गरम होतं. हा तुम्हाला मसाला हवा? मसाला कोकणात याचा तर सीझन आपला जो आहे तो जर तुम्हाला थंड हवा हिवाळ्यात द्यायचं. हिवाळ्यात. पण जर तुम्हाला खादाडी करायची, खवय्येगिरी करायची, भरपूर आंबे खायचे आणि भरपूर काजू खायचे, ओले काजू पण या सीझन मध्ये मिळतात. आता मी खोबरं घालते. कांदा, सुकं खोबरं, ओलं खोबरं भाजून त्याचं वाटण केलेलं. तर हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला खायच्या असतील तर तुम्हाला याच सीझन मध्ये यायला पाहिजे. मीठ आपण घातलेलं आहे. फक्त हा थोडासा गरम मसाला घातला की रेडी ना? ओके. एवढं थोडं जस्ट फ्लेवरला ना. थोडं, कारण आमचा घातलेला असतो, तो खूप दिवसाचा असतो म्हणून थोडंसं वासासाठी. क्या बात आहे. आता याच्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी नाही तर वडे ना. वडे सागोती आणि वडे असं आता गरमागरम खायचं आहे. तर सागोतीचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. तुमच्यासाठी खास बनवले मस्त समुद्र किनारी या बोटीच्या बॅकग्राऊंड वरती लिहून घ्या. मालवणी सागोती बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे तुकडे, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण, बारीक चिरलेला कांदा, दही, आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण, तेल, गरम मसाला, कढीपत्ता, तूप,
तमालपत्र, मीठ आणि मालवणी मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये मालवणी मसाला, आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट आणि दही घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. कढईमध्ये तेल आणि तूप एकत्र गरम करून त्यामध्ये तमालपत्र, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. या मिश्रणात चिकनचे तुकडे आणि पाणी घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये मीठ, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण, मालवणी मसाला आणि गरम मसाला घालून सागुती शिजवून घ्यावी.